सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार. काही क्षण शांत. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत बसत. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबद्ध. नेत्र स्पर्श. अलगद डोळे भरून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. आपण फ्रायडे पासून प्रत्येक सिस्टीम वरती आसनं करायला सुरुवात केली आहे. तर आज आपला विषय आहे ब्रेन. मेंदूच्या रिलेटेड आज आपली जी काही साधनं आहेत ती आज आपण करणार आहोत. सुरुवातीला विश्रांती. तर दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित आपल्याला स्ट्रेचिंग करायचंय, ताण द्यायचंय. जास्तीत जास्त ताण दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये आणि अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोट. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन याला म्हणतात. पुन्हा एकदा ओपन करायचंय, जास्तीत जास्त ताण द्यायचंय. 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर दोन्ही हे हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित व्हायचं. पुन्हा एकदा ओपन करायचंय, जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण. अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट. पुन्हा एकदा ओपन करायचंय.
आता दोन्हीही हात पावलं दोन्ही हातापायांच्या तळवे जे आहेत हे आपल्या स्क्रीनच्या दिशेने आणि आता एकत्रित अँकल मधून पाऊल मनगटामधून हाताचा तळवा आणि त्याचबरोबर आपली मान एकत्रित जमिनीच्या दिशेने जाईल आणि मग वर येईल. श्वास घेत खाली श्वास सोडत वर श्वास घेत खाली श्वास सोडत वर श्वास घेत खाली श्वास सोडत वर श्वास घेत खाली पावलांमध्ये मनगटामध्ये आणि मानेमध्ये एकत्रित हालचाल श्वास सोडत वर थांबायचंय दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि आता सुरुवात करणार एकत्रित क्लॉकवाईज आपल्याला आपली पावलं आणि मनगटामधून हाताचे मुठी एकत्रित क्लॉकवाईज गोलाकार करूया 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 कृती थांबवायची दोन्ही हात खाली पायांमध्ये अंतर थोडा वेळ विश्रांती दोन्ही पायांची साधी बैठक घालायची. आज आपला विषय आहे ब्रेन त्यामुळे ब्रेन आपला कसा ऍक्टिव्हेट राहील याच्या आधारे आपली आजची साधन आहे. तर आपल्या दोन्ही हातांची चिमूट करायची आणि आपला आयब्रो जे आहे ते आपल्याला अशा थोड्या थोड्याशा अशा चेपायचे डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि आपल्या आयब्रोजला हलकासा मसाज चेहरा शांत असेल आपली पाचही ज्ञानेंद्रिय जी आहेत ती आपल्या मेंदूशी कनेक्टेड आहे आणि तीच कृती आता आपण करतोय वरून खाली आणि खालून वर हलका हलका आपल्याला मसाज द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपलं पहिलं जे बोट आहे ते आयब्रोवर ठेवायचंय आणि ते चेपत चेपत त्याला प्रेशर देत दे जिथे आयब्रो संपते तिथे थोडंसं प्रेशर द्यायचं हलकासा आणि असं गोलाकार करायचं डोळे मिटून घ्यायचे आणि ही अजून कृती 2 ते 3 वेळा करूया. प्रेशर देत देत हलकासा मसाज करायचा. अजून एकदा आता हे जे पहिलं बोट आहे ते आपल्या कानाच्या मागे घेऊन जायचं आणि पूर्ण कानाच्या मागच्या भागाला हलका हलका प्रेशर द्यायचा वरून खाली आणि खालून. आपण हे गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे आणि आता आपण त्या आधारे ही सगळी साधनं करतोय. खालून वर आणि वरून खाली असं हलका हलका मसाज द्यायचा आहे. कानाच्या पाळ्या हलक्या हाताने अशा थोड्याशा अशा ओढायच्या संपूर्ण कान हलका हलक्या हाताने ओढायचं. खाली आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि एकदा उजवीकडे एकदा डावीकडे आपल्याला ती जीभ फिरवायची आहे आणि नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे असते. सुरुवात करूया एकदा उजवीकडे डावीकडे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जीभ फिरून घ्यायची आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि उजवीकडून 3 वेळेला डावीकडून 3 वेळा अशी फिरून घ्यायची. डोळे बंद आपली जाणीव संपूर्णपणे आपल्या जिभेच्या स्नायूंकडे घेऊन जायचे. तर जसं आपण चेहरा नाक जसं मुरडतो तशी आपल्याला कृती करायची. एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही की आपण कसं करतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. एकदा उजवीकडे डावीकडे
थांबायचंय. आणि आता एकदा ओठाचा चंबू करायचा आणि स्माइल द्यायची. या प्रकारे कृती करायची. सुरुवात करूया. ओठांचा चंबू आणि स्माइल. थांबायचंय. आणि आता हनुमंताप्रमाणे आपल्याला आपलं तोंड जे आहे हे पूर्ण फुगवायचं आहे. या प्रकारे. अजून एकदा. कृती थांबवायची. डोळे बंद. संपूर्ण प्रतिकार मनातल्या मनात मागवा. करूया नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 1 2 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 सावकाश मान सरळ. डोळे बंद. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. थोडा वेळ विश्रांती. करूया जानु शिरासन. दोन्ही पाय जुळलेले. डावा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हाताने उजव्या पायाचं पाऊल, अँकल किंवा पोटरी पकडायचा प्रयत्न. आधी लोअर बॅक मधून पुढे झुका आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. आणि दोन्ही हात जे आहेत हे आपले जमिनीच्या दिशेने सैल. आणि आपण तो करणार 1 2 3 4 5. सावकाश तिथल्या तिथे सरळ. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने. डावा पाय सरळ करायचा आणि आता उजवा पाय फोल्ड करून ज्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला जाऊन घ्यायचा. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. दोन्ही हाताने डाव्या पायाचं पाऊल, अँकल, पोटरी पकडायचा प्रयत्न आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सरळ. थांबूया. 1 2 3 4 5. तिथल्या तिथे सरळ व्हायचं. उजवा पाय सरळ. विश्रांती. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक एक पाऊल पाय फोल्ड करूया. उजवा पाय आणि डावा पाय. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि त्यात आपल्या मांडीवर थोडस सीटचा भाग उचलून पुन्हा आपल्या टाचांवर किंवा पायावर ठेवायचं. डोळे बंद. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. जाणीव आपल्या श्वासाची. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण आकृतीबद्ध तपासून पाहायचंय. गुडघ्याला गुडघा समोरून जोडलेला आहे. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये. दोन्ही पायांच्या अंगठे एकमेकांना स्पर्श जातील अशा स्थितीत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया एक ओंकार. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. श्वास सोडत उच्चार. करणार आहोत योग मुद्रा. एका हाताने दुसऱ्या हाताचं मुंगट पकडायचंय. ती पकड आपल्या
जिथे माकड हाड आहे तिथे असेल. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू कमरेत पुढे झुकायला सुरुवात करायची. आधी पोटाचा भाग आपल्या मांड्यांवर येईल, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. दोन्ही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने रिलॅक्स सोडायची. एकदम शिथिल रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतोय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता आपल्याला थोडीशी एक्सरसाइज करायची. आता जिथे आपलं कपाळ आहे जमिनीवर तिथे आपला टाळूचा भाग लावायचा. एकदा कपाळ, टाळूचा भाग घसत घसत कपाळ, टाळूचा भाग लावायचा, कपाळ. आणि आता एकदा उजवीकडे वळायचं, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. परत थांबायची. हाताची पकड पुन्हा एकदा घट्ट करायची आणि हळूहळू श्वास घेत घेत कमरेत सरळ व्हायचं. सुरुवातीला आपलं कपाळ वर येईल, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि मग पोट. असं श्वास घेत घेत वर. डोळे बंद, हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर. रक्तप्रवाह जो मेंदूच्या दिशेने होत होता तर पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. करणार आहोत शशांकासन. आज शशांकासन मध्ये थोडस एक व्हेरिएशन. दोन्ही पायांमध्ये, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुन्हा एकदा आपल्याला कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हात, कपाळ पूर्णपणे, पोटाचा भाग, छातीचा भाग जमिनीच्या दिशेने सैल कर सोडून. आपलं कपाळ जमिनीवर असेल, एकदम रिलॅक्स. पूर्णपणे आपली अपर बॉडी, लोअर बॉडी एकदम रिलॅक्स असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटता सावकाश तिथल्या तिथे सर, अगदी सावकाश. कपाळ, दोन्ही हात पुन्हा एकदा वर, दोन्ही हात खाली, गुडघ्यांमधला कमी करायचं. डोळे बंद आणि विश्रांती. आपली आजची संपूर्ण साधना आपल्या मेंदूच्या रिलेटेड आहे. आणि आता सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडू. विश्रांती. आणि आता एका खुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती. पायांमध्ये हातांमध्ये अंतर, विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आणि हात एकत्रित 90 डिग्रीवर असतील. आणि आता सायकलिंग करायची. हातांची बोटं, हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची आणि दोन्ही हात आणि पाय एकत्रित सायकलिंग. दोन्ही हात आणि पाय एकत्रित सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉक म्हणजे विरुद्ध, रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा दोन्ही हात पाय 90 डिग्रीवर, नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये. करूया मत्स्यासन.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. शयन स्थितीमध्ये आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. जर हेही शक्य नसेल तर दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि पुढची कृती सेम करायची. दोन्ही हातांची बोट आपल्या कानाच्या इथे येतील जवळ. हातांच्या आधाराने डोकं वर उचलायचं आणि टाळूचा भाग जमिनीवर लावायचा. मान थोडीशी आतल्या दिशेला येईल. सर्वायकलचा त्रास असेल तर ही कृती करणं टाळा. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. पुन्हा एकदा इथे रक्तप्रवाह आपल्या डोक्याच्या दिशेने येतो. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. प्रयत्न शक्तीने देहभावना प्रार्थना. 1 2 3 4 5. उलट सावकाश हातांचा आधार आपल्या कानाच्या इथे घ्यायचा आहे. हाताच्या आधाराने सुरुवातीला डोकं वर उचला. नियंत्रित जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि डोळे बंद, विश्रांती. सावकाश एका दिशेला वळायचं. कुठल्याही एका तालावर विश्रांती. कोणत्याही विरुद्ध कालावर विश्रांती. दोन्ही पाय फिरवायचे, कपाळ जमिनीवर. कर्ण शलभास. तिथे कपाळ जमिनीवर आहे, तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची. चिन लॉक टू द फ्लोर. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या पुढे, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या. सावकाश आपल्याला दोन्ही पाय एकत्रित वर उचलायचे. हनुवटी जमिनीवर असेल. दोन्ही पाय एकत्रित यथाशक्ती जमिनीपासून वर उचलायचे. आणि आता दोन्ही पावलांमध्ये हालचाल. अँकल मधून पाऊल वर खाली वर खाली करायचं. व्हायचंय. सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. हातांचा आधार बाजू घ्यायचा मांड्यांची खाली. विश्रांती. आता या स्थितीतूनच दंड स्थितीमध्ये जायचं. दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर. दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या मागून. पावलांचं पाऊंटन टाचा सिलिंगच्या दिशेला. दोन्हीही आता आपली संपूर्ण शरीर जे आहे ते आता जमिनीपासून वर उचलायचं. सुरुवातीला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट. खांद्यातून दोन्ही हात सरळ होतील. पायाचा भाग जो जमिनीवर आहे, मांड्यांचा भाग, तो सुद्धा वर उचलायचा आहे. केलाय पण चतुरंग दंडासन. नजर समोर, नजर आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आपल्या पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन असेल. इथे थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5. दोन्ही पाय जोडून घ्या. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. पर्वतासन केलाय. इथे थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5. आता हळूहळू आपली पावलं आणि आपला हात एकमेकांच्या जवळ घेऊन येते दंड स्थितीमध्ये, म्हणजे स्टँडिंग पोझिशन मध्ये. अगदी सावकाश. विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गोठवायचे. थोडस कमरेतून पुढे झुकायचंय. आणि जसं पेंडोलम म्हणजे आपलं घड्याळाचा जसा काटा एकदा उजवीकडे डावीकडे जसा फिरतो, तशी आपल्याला कृती करायची. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या.
आणि आता घड्याळाचा काटा जसं उजवीकडे आणि डावीकडे फिरतो तसं आपल्याला कृती करायची. 1 2 3 4 5. आणि आता थोडस पुढे मागे. थांबायचंय. दोन्ही पॅन मधलं अंतर तसंच ठेवायचंय आणि करणार आहोत लाकूड तोड ऍक्शन. हातांची बोटं अशी गुंफून घ्यायचे. श्वास घेत हात वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 श्वास घेत वर, सोडत खाली. 5. थांबवायची कृती. विश्रांती. करणार आहोत ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात एकत्रित आता आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. दोन्ही टाचा वर उचलायचे. स्ट्रेचिंग. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. इथे पुन्हा एकदा आपलं ब्रेन काम करायला सुरुवात करतो. कारण की आपल्याला संपूर्ण शरीर थोडस बॅलन्स करायचं. त्यामुळे नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. पापड्यांची कमीत कमी उघडझाप. दोन्ही हात अजून डोक्याच्या दिशेवरती सरळ टाकण्याचा प्रयत्न. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश टाचा जमिनीवर, दोन्ही हात खाली. विश्रांती. करूया कटीचक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात सरळ. उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागे. डाव्या साईडने मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची. पुन्हा दोन्ही हात समोर. डावा हात समोर उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच पाहिजे. ही कृती थोडीशी डायनामिक. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. विश्रांती. करणार आहोत एक पादकोशासन. सगळी बॅलन्सिंग असणं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा. त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेला सैलसर सोडून द्या. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर पॅरलल असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता उजवा जो पाय आपण फोल्ड केला तो मागे न्यायचा आहे. दोन्ही हात समोर घेऊन यायचे आणि थोडस कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. पुन्हा दोन्ही हात जे आहेत ते समोरून काढायचे. उजवा पाय मागून काढण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. तुम्ही समोरून कुठल्या एका एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. म्हणजे समोर चेअर किंवा टेबल असेल तर ते दोन्ही हात ठेवू शकता आणि थोडस कमरेतनं पुढे झुकायचं. 1 2 3 4 5. सावकाश. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. उजवा पाय समोर घेऊन यायचा आहे. पूर्व स्थिती. सावकाश. उजवा पाय, दोन्ही हात खाली. विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय आहे तो जमिनीपासून वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. डाव्या पायाची मांडी जमिनीला पॅरलल येईल एवढा आपल्याला तो वर उचलायचा आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता डावा पाय मागे न्यायचा आहे. दोन्ही हात समोर घेऊन यायचे.
आणि नजर पुन्हा समोर इथे थोड्या वेळ थांबण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश. डावा पाय समोर, दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात खाली, डावा पाय खाली, विश्रांती. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. पुन्हा एकदा. करणार आहोत वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे होल्ड करूया, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. आपला डावा जो पाय आहे तो जमिनीला फिक्स करून घ्यायचा आहे. नजर समोर, दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. इथे आपल्याला आपला मेंदू जो आहे तो आपल्याला सूचना देतो की आपल्याला बॅलन्स एका पायावरती. नजर समोर, पापड्यांची कमीत कमी उघडसा. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. दीर्घ श्वसनाचा एकाबद्दल खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. संमित गतीने श्वास. उलट चाल करताना एक श्वास मधून घेतला. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करतात. छातीपाशी येते. दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. स्मृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा जो पाय आहे तो पूर्ण करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांमध्ये. आता वर्टिकली पुन्हा एकदा आपलं शरीर खेचलेलं आहे. उभ्या कक्षेमध्ये ताणलं गेलेलं आहे. संपूर्ण शरीराचा भार आता उजव्या पायावर आहे. दीर्घ श्वसनाची 2 अवस्था. वर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. संत गतीने श्वास सोडूया. एक हलकस स्मित असतं चेहऱ्यावर. उत्साह वाढवणारा वृक्षासन. अजून एकदा खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. संत गतीने श्वास सोडूया. उलट एक श्वास घेऊन घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत छातीपाशी. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ, विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही हात जोडलेले, डोळे आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. नुकताच डोळ्यातून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर किरण, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा, प्राणशक्ती आपल्यामध्ये प्रवेश करत आहे, संचार करत आहे. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सर्व जगाला ऊर्जा आणि प्राणशक्ती देण्याचं काम ही सूर्य देवता करते. त्यांच्यासारखा कर्मयोग आपल्यामध्ये अंश रूपानेही उतरावा अशी आपण सूर्यदेवतेने प्रार्थना करूया. मनोभावे बनवूया. तेज आपल्यामध्ये सामावून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण करते. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त बालासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 साष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन,
9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. अजून 3 थोडेसे जलद असतील, यथाशक्ती प्रयत्न. ओम सवित्रे नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. अजून 2 आपल्याला करायची. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. तर 2 सूर्यनमस्कार आपण डायबिटीज मध्ये करणार आहोत. सुरुवात करूया. ओम पुष्णे नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, आणि आता 5 शशांकासन. 2 गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, सीटचा भाग जमीन आपल्या पायांवर येऊ दे, कपाळ जमिनीवर. 5 शशांकासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा शशांकासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, 2 गुडघे जमिनीवर, सीटचा भाग 2 पायांवर, 9 शशांकासन, 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 डावा पाय पुढे हस्तपादासन, आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. हे आहेत डायबिटीज वाले सूर्यनमस्कार. इथे पुन्हा एकदा आपला ब्रेन ऍक्टिव्हेट होतो आणि त्याचबरोबर आपला डायबिटीज सुद्धा कंट्रोल मध्ये राहतो. अजून एक करूया. ओम भास्कराय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, 5 शशांकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशांकासन, 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्त पादासन, 12 नमस्कार. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. फुंकर आपल्या पावलापर्यंत जाऊ. अवकाश. बैठक स्थितीमध्ये यायचं. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी.
डोळे अलगद मिटून घ्यायचे. करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून घ्यायचा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि होल्ड. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला म्हणून सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. करूया अनुलोम विलोमची 5 आवर्तन. शरीर आणि मनाचा समतोल साधणारा हा प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे बंद, उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पुऱ्या. डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पुरं. उजवी बंद, डावीने संथ रेच. डावीने पुरं. डावी बंद, उजवीने संथ रेच. उजवीने पुरं. उजवी बंद, डावीने संथ रेच. पुढची 3 आवर्तन ही आपण आपली करणार आहोत सूचनेशिवाय. आपल्या मनाने करायची आहे. 3 आवर्तन झाली की थांबायचं. सुरुवात करा. तीन आवर्तन पूर्ण झाले की हात खाली गुडघ्यावर. ज्ञान मुद्रेमध्ये डोळे अलगद मिटले. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम षण्मुखी मुद्रेमध्ये. आपले दोन्ही हातांचे जे अंगठे आहेत हे कानाच्या आत असतील. डोळे अलगद मिटून घ्यायचे. पहिलं बोट हे आपल्या बंद डोळ्यांवर, मधलं बोट नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर आपल्या ओठांवरती आणि हनुवटीच्या इथे आपल्या दोन्हीही करंगळ्या असतील. षण्मुखी मुद्रा. कपाळावर कोणतीही अटी नाही. 5 आवर्तन भ्रामरीची. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ पूरक.
रेचक करताना भ्रमरगुंजन. पोटभर दीर्घ पूर. रेचक करताना भ्रमरगुंजन. पोटभर दीर्घ पूर. रेचक करताना दातावर दात भ्रमरगुंजन. पोटभर दीर्घ पूर. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूर. रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर डोळ्यालगत मिटलेले. साधी बैठक घालायची आहे. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा डोळ्यालगत मिटलेले आहेत. करणार आहोत ओंकार साधना. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक या दोन ज्या नर्व सिस्टीम आहेत त्या आपल्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी, आपला मेंदू ऍक्टिव्हेट करण्यासाठी, शांत होण्यासाठी, त्याची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी करणार आहोत ओंकार साधना. डोळ्यालगत मिटून घ्यायचे आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. सुरुवातीला आपण करणार आहोत विभागीय श्वसन. अकार, उकार आणि मकारासहित. दोन्ही आपण साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले. चेहरा शांत असेल. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. सुरुवातीला आपण करणार आहोत अकाराचा उच्चार. जाणीव आपली शरीराच्या खालच्या भागाकडे असेल. आपल्या कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली आपल्या पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत असेल. आणि श्वास सोडताना अकार. शरीराचा हा भाग संपूर्ण रिलॅक्स करून घ्यायचा आहे. आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत असेल. शरीराच्या मधल्या भागाकडे दोन्ही हात आणि नाभीपासून कंठ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उकार. नाभीपासून कंठापर्यंत आणि आपले दोन्ही हात उदर भाग, उर भाग, शरीराचा हा संपूर्ण मधला भाग रिलॅक्स, रिलॅक्स आणि रिलॅक्स. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत. करणार आहोत मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत आणि श्वास सोडताना मकार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स, शांत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा.
जाणीव प्राणस्पंदनांकडे, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना झालेला स्पर्श, तिथून निर्माण होणारी स्पंदन, त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि ओमचे 11 उच्चार सलग एका लागोपाठ एक. सूचना पहिल्या उच्चाराच्या वेळेला मिळेल. बाकीचे उच्चार आपल्याला सलग एका लागोपाठ एक करायचे आहेत. मकार लांबवलेले 11 ओमचे उच्चार. चेहरा शांत, हलकस स्मित असतं चेहऱ्यावर. कपाळावर कोणतीही आठी नाही. पाठीचा कणा रिलॅक्स पण सरळ असेल. मान मध्यभागी, खांदे कोपरशिर. सुरुवात करूया पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओमच्या उच्चारांची अनुभूती. दोन्ही हात जोडून घेऊया. शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सुटूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे आणि घेऊन आपली साधना इथे संपवतो. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग